नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मुलगी म्हणजे भाग्यलक्ष्मी असते आमदार शशिकला जोल्ले. भोजमध्ये अंगणवाडी इमारत उद्घाटन व भाग्यलक्ष्मी पासबुक वितरण. काही वर्षापूर्वी सर्वत्र स्त्री भ्रूण हत्या वाढली म्हणून शासनाने ठोस उपाय शोधला. त्याचबरोबर स्त्रीचा उद्धार होण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. मुलगी म्हणजे मायेचा आधार असते, ती घरची भाग्यलक्ष्मी असते. यासाठीच भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. भोज येथे महिला व बालकल्याण खात्यामार्फत भाग्यश्री योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी पासबुक वितरण व नव्याने बांधण्यात आलेल्या 2 हायटेक अंगणवाडीच्या इमारतींचे उद्घाटन तसेच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे धनादेश वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार शशिकला जोल्ले यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाले की आज मुली सर्व क्षेत्रात बाजी मारत आहेत, तेव्हा त्यांना आज चांगले शिक्षण देण्यासाठी व मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे म्हणून कर्नाटक राज्यात भाजप सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या काळात भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली. याच योजनेतून आज भोजवाडी येथील 26, गळदगाव येथील 4, बेडखेळ येथील 12, चांदशिरदवाड येथील 648 लहान मुलींना पासबुक वितरण करत असल्याचे सांगून या योजनेमुळे या लहान मुलींचे भविष्य उजळण्यास मदत होणार आहे. तर आजच्या जीवनात शिक्षण महत्त्वाचे असून लहान वयापासून मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून भोजमध्ये कमते गल्ली व बाडदट्टी गल्ली येथे 20 लाखाच्या 2 हायटेक अंगणवाडीच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री पर्याय निधीतून 19 लोकांना 2,64,900 रुपये वैद्यकीय निधी देण्यात आला. तर महिलांच्या विकासासाठी सबसिडीवर उद्योग सुरू करण्यास चालना देणार असल्याचे सांगितले. यावेळी विनोद संगपाळ, भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, सुरेखा गाडी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की निप्पाणी मतदारसंघात आतापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने विचार केला नव्हता. मात्र माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी विकास कामांची गंगाच आणली असून त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहूया असे सांगितले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर सुदर्शन मोराबटी यांनी केले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाग्यलक्ष्मी सुकन्या समृद्धी योजनेच्या पासबुकचे व विविध आजारावरील उपचारासाठी अण्णावहिनीच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या मदतीचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी हाल शुगर संचालक शरद जंगटे, सुहास घुगे, CDPO सुप्रिया मॅडम, महिला ग्रामीण भाजप अध्यक्ष लक्ष्मी खोत, डॉक्टर चंदन मोराबट्टे, लक्ष्मण पाटील, शिवगोंड पाटील, संतोष माळी, रमेश पाटील, भरत गुरव, मलगोंडा पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते, महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त्या व भोजवाडी, बेडखेळ, गळदगाव येथील पालक, महिला वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुवर्ण गुरव यांनी केले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. सर्वांना पण माझा नमस्कार. सर्वांचं नाव घेऊन वेळ घेत नाही, कारण तुमच्या सर्वांना भूक लागलेली आहे हे मला पण माहित आहे. कारण मी तुम्हाला सांगते, कारण शिक्षण केंद्र आणि आरोग्य केंद्र आणि समाजसेवा ह्याचं मूळ तंत्र म्हणजे अण्णा वहिनी आहेत. कारण त्यांनी दोघांनी सभापती पत्नीने कधी पिरेश्वर बँकेच्या माध्यमातून दुसरं कोणाही जातीपातीचं राजकारण केलं नाही. पिरेश्वर सारखी मोठी संस्था चालवत असताना त्यांनी कधी कुठल्या जातीचा आहे म्हणून येणार नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अण्णावहिनी आहे. आजी कुठेतरी बसलेली असते, काकी असली तर ती कुठेतरी असते, परंतु ते पाळ घरामध्ये खेळा लागले म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष कुणाकडे असते. तुम्ही 4-5 तास कुठं पाठवता तर अनेकांना इथं तुम्हाला लक्षात येईल, अंगणवाड्या अशा स्वतःच्या बिल्डिंग मध्ये नव्हत्या, RCC बिल्डिंग मध्ये नव्हत्या. कुठेतरी देवळात अंगणवाडी भरवायचं, कुठेतरी भाड्याच्या घरात अंगणवाडी भरवायची, कुठेतरी समुदाय भवन मध्ये अंगणवाडी भरवायचं, असंच होतं ना. तर पाऊस यायला लागला तर आम्ही घरात काम करत असलो तरी आमचं लक्ष कुठं असायचं, आपल्या बाळाकडे असायचं. तिथं गळा लागलाय काय की घसरून पडलं तर काय करायचं. तर त्या वेळेला जशा अंगणवाड्या होत्या, म्हणून मी तुमच्या आशीर्वादानं पहिल्यांदा निवडून आलो 2013ला. त्यावेळेला मी माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये एक प्रवास केला, अंगणवाडी सगळं बघितलं तर 50 नाही 60-70% अंगणवाडी काय होतं, सगळं भाड्याने होतं आणि एकदम मोडकं तोडकं घरात होतं. तर त्यावेळेला मी बघितलं की मुलं शौचालयाला जायला पाहिजे तर शौचालय देखील त्यांना नव्हतं. मुलं मध्ये फिरलो तर अख्ख्या कर्नाटकामध्ये पण त्याच पद्धतीच्या अंगणवाड्या होत्या.
म्हणून आम्ही विचार केला की आज जग बदलायला लागलंय, आज कम्प्युटर युग यायला लागलंय आणि आमची मुलं शिक्षणाचं पहिलं पाऊल म्हणजे काय आहे? अंगणवाडी आहे. आपल्या शिक्षणाचं पहिलं फाउंडेशन, पाया म्हणजे काय आहे? अंगणवाडी आहे. मग अंगणवाडीमध्ये मुलं आलं तर टीचरना शिकवायला हुरूप यायला पाहिजे, तिथं काम करायला आयाला हुरूप यायला पाहिजे, मुलं तिथं मनानं खेळता खेळता शिकायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, हायटेक अंगणवाडीचा एक कॉन्सेप्ट आपण कर्नाटकामध्ये आणलं. ज्या अंगणवाडीचं जागा कसं असतंय तसं त्यांना अगदी मस्तपैकी मुलांना बसण्यासाठी टाईल्स सुद्धा घातलं. आपल्या घरामध्ये असते ना टाईल्स, त्या पद्धतीनं फरशा घातल्या, सगळे भिंती रंगवली, भिंतीवरती त्यांनी खेळत खेळत शिकण्यासाठी अनेक त्याच्यावरती